स्टार्ट करूया. तुम्ही रीड केलं असेल, कंडिशन्स फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन कम्प्लिटली डिस्कस करणार आहे मी. पण हे इथे एक्झाम्पल वगैरे कशाला दिले होते की प्राइस डिस्क्रिमिनेशन एक्झॅक्टली तुम्हाला समजावं. प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आधीच आपण डिस्कस केलो. प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे किंवा डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली म्हणजे काय ते आपण बघितलं होतं, आठवतंय का? की समजा माझा गुड सेम आहे, समजा मी लॅपटॉप सेल करतेय ना, तर मी लॅपटॉपच सेल करतेय. हा वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे प्राइसेस चार्ज करते, वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे प्राइसेस चार्ज करते. समजा लॅपटॉप घ्यायला माझ्याकडं आदिती आले, मी आदिती यांना 50,000 ला लॅपटॉप दिले, सेम लॅपटॉप. आणि त्यानंतर माझ्याकडं अक्षता आले, तो सेम लॅपटॉप मी त्यांना 45,000 ला दिले. त्यानंतर समजा गौरी आले माझ्याकडे लॅपटॉप घ्यायला, मी त्यांना 70,000 ला दिले. सो असं डिफरंट प्राइसेस सेम कमॉडिटी साठी, सेम गुड्स साठी चार्ज करते मी. तेव्हा त्याला प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणायचं. तुम्ही प्राइस डिस्क्रिमिनेट करताय अमंग डिफरंट बायर्स, प्राइस डिस्क्रिमिनेट करताय, सिंगल प्राइस ठेवत नाही, त्याला प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणतात. मग कंडिशन्स काय आहेत प्राइस डिस्क्रिमिनेशन साठी ते आपण डिटेल्ड बघणार आहोत. वरचा एक्झाम्पल नॉट सो इम्पॉर्टंट, पण हे पार्ट इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन इथून फ्रेम होऊन येऊ शकतो. कंडिशन्स काय म्हणतात? प्राइस डिस्क्रिमिनेशन इज पॉसिबल ओनली अंडर द फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग कंडिशन्स फॉलो व्हायला पाहिजे. काय? फर्स्ट कंडिशन, सेलर शुड हॅव सम कंट्रोल. सेलर शुड हॅव सम कंट्रोल ओव्हर द सप्लाय. सेलरचा सप्लायवर कंट्रोल असला पाहिजे. दॅट इज फर्म शुड हॅव अ प्राइस सेटिंग पॉवर. प्राइस सेट करायचं पॉवर असायला पाहिजे, तरच प्राइस डिस्क्रिमिनेशन करू शकतो, अदरवाइज नाही. मग हे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये पॉसिबल आहे का हो प्राइस डिस्क्रिमिनेशन? एकदा विचार करा. प्राइस डिस्क्रिमिनेशन परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये पॉसिबल नाहीये, कारण प्राइस सेट करणं थोडं सुद्धा सेलरच्या हातात नसतं. तिथं इंडस्ट्री डिसाइड करून देते सप्लाय आणि डिमांडच्या फोर्सेसनुसार. त्यामुळे तिथं प्राइस सेटिंग पॉवरच नसते, त्यामुळे प्राइस डिस्क्रिमिनेशन यायचं स्कोपच नाहीये. मोनोपॉली पॉवर इन सम फॉर्म इज नेसेसरी टू डिस्क्रिमिनेट प्राइस. काही मोनोपॉलीज मध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन नेसेसरी असतं असं ते म्हणतात. आणि आपल्याला हे पण माहित आहे की मोनोपॉली मध्येच पॉसिबल आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन करणं. The second condition is the seller should be able to divide his market into two or more submarkets. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, समजा माझं लॅपटॉपचं आता आहे, मोनोपॉली आहे असं आपण समजलोय. ऍक्च्युली लॅपटॉप मध्ये मोनोपॉली वगैरे नाहीये. आणि मी काय केलंय, माझे दोन मार्केट आहेत समजा सब मार्केट ए, सब मार्केट बी असं दोन डिवाइड केलेलं आहे. आणि मी काय करते, सब मार्केट ए म्हणजे असं आहे की तिथं सगळे रिच क्लास पीपल राहतात. म्हणजे असे लोक ज्यांना माझी प्राइस कितीही हाय असली तरी फरक पडत नाही. असे लोक ज्यांना माझी प्राइस कितीही हाय असली तरी फरक पडत नाही. मग मी त्यांना हायच प्राइस चार्ज करणार ना, त्यांना फरकच पडत नाही. मी प्राइस कितीही चार्ज केली तरी ते माझ्याकडे खरेदी करणार आहेत, त्यांची डिमांड फुलफिल करणार आहे मी, मला माहित आहे. तर मी माझे प्राइसेस लो कशाला ठेवणार ना, हायच ठेवणार. आणि दुसरा बी म्हणजे असा सब मार्केट आहे, समजा तिथे सगळ्या टाईपचे लोक आहेत, कॉम्बिनेशन आहे, असं नाही की फक्त रिच क्लासच आहे. त्यामुळं मग जर बी सब मार्केट मध्ये हाय प्राइस ठेवले, माझी डिमांड कमी असणार आहे माझ्या प्रोडक्टची. मग माझ्या डिमांडला मेंटेन करण्यासाठी किंवा माझी मॅक्झिमम डिमांड ठेवण्यासाठी मी काय करेन, इथं थोडंसं प्राइस लो ठेवेन. सेम प्रोडक्ट आहे, तोच लॅपटॉप सब मार्केट ए मध्ये आहे, तोच लॅपटॉप सब मार्केट बी मध्ये आहे. पण असं अज्युम केलं जातं की या मार्केट मधल्यांना इथलं प्राइस माहित नाहीये, या मार्केट मधल्यांना इथलं प्राइस माहित नाही. म्हणजे नॉलेज नाहीये याच्याबद्दल नॉलेज नाहीये. आणि अजून एक तुम्ही काय म्हणणार, मॅडम असं जर मोनोपॉली तुम्ही म्हणू लागलात, तुमचं मोनोपॉली आहे तुम्ही म्हणता सब मार्केट ए आणि सब मार्केट बी, मग मला मध्येच दर्शन काय म्हणतील, मॅडम मी एक काम करतो, तुमचं हे मोनोपॉली आहे ना लॅपटॉपचं, मी काय करतो बी मार्केट मध्ये, सब मार्केट बी मध्ये तुमच्याकडून खरेदी करतो. दर्शन काय म्हणतील मला, सब मार्केट बी मध्ये मॅडम मी तुमच्याकडून खरेदी करतो कारण प्राइसेस कमी आहेत, आणि मी हे लॅपटॉप्स घेऊन जातो सब मार्केट ए मध्ये, तुमचं जिथं शॉप आहे ना लॅपटॉपचं त्याच्या समोरच मी विकायला चालू करतो.
त्या शॉपच्या समोरच्या रस्त्यावरच मी विकायला चालू करतो. इथून तुमच्याकडून लो प्राइस मध्ये घेतो आणि इथं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ऍड करून तुमच्यापेक्षा कमी प्राइस मध्ये विकतो. तुम्ही इथं समजा 70,000 ला विकत आहात आणि इथे तुम्ही 50,000 ला दिला होता, मी 50,000 ला खरेदी केलो आणि इथं जर मी त्यांना म्हणत असेल मी तुम्हाला 60,000 मध्ये देतोय किंवा 55,000 मध्ये लॅपटॉप देतोय, सेम लॅपटॉप, तर तुमचं मोनोपॉली सगळं खराब होऊन जाईल. बरोबर आहे का? म्हणून त्यांचं कंडिशन असं अज्युम्ड आहे की इथल्या लोकांना इथलं माहित नाहीये प्राइस, इथल्या लोकांना इथलं माहित नाहीये आणि रिसेल पॉसिबल नाहीये. हा बरोबर आहे, रेस्ट्रिक्टेड एंट्री करेक्ट म्हणलात ते पण आहे आणि रिसेल करणं असं पॉसिबल नाहीये. रिसेल करणं पॉसिबल नाहीये म्हणून हे जे दर्शन करतायत ते अलाउडच नाहीये. जे दर्शन करतायत की लो प्राइस मध्ये खरेदी करणं इथून आणि तिकडे जाऊन हाय प्राइसेस मध्ये थोडंसं विकणं, तो असं करू शकतच नाहीत. हे बेसिकली त्याचं क्रिस्प जे आहे ते हे आहे. सो तुम्ही डिवाइड करताय मार्केटला 2 और मोर सब मार्केट्स मध्ये. प्राइस इलास्टिसिटी ऑफ प्रोडक्ट शुड बी डिफरंट इन डिफरंट मार्केट्स. बरोबर आहे ना? इथं वेगळी असणार आहे प्राइस इलास्टिसिटी, इथं वेगळी असणार आहे बी मध्ये. ए मध्ये सगळे रिच क्लास पीपल म्हणजे विचार करा काय असणार आहे की यांना फरक पडत नाही, प्राइसेस वाढले तरी हे डिमांड करणार आहेत, म्हणजे प्राइसचा इम्पॅक्ट क्वांटिटी डिमांडेड वर कमी होतोय. म्हणजे इनइलास्टिक असल्यासारखं, रिलेटिव्हली इनइलास्टिक असल्यासारखं. प्राइसचा इम्पॅक्ट कमी होत असेल डिमांडवर आणि इथं काय होणार आहे, इथं प्राइसचा इम्पॅक्ट लगेचच होणार आहे डिमांडवर. प्राइसचा इम्पॅक्ट लगेचच होणार आहे डिमांडवर, म्हणून तुम्ही लो प्राइसेस ठेवता. इथं रिलेटिव्हली इलास्टिक आहे डिमांड. मग त्यानुसार तेवढं विचार करून तुम्ही काय करताय, इथे रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे, हाय प्राइसेस ठेवू, प्रॉफिट्स अर्न करू, हाय प्राइसेस ठेवू. का तर आपण प्राइसेस लो ठेवले तरी खरेदी करणार आहेत, हाय ठेवले तरी खरेदी करणार आहे, कारण डिमांड जी आहे रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे. मग तुम्ही काय करणार, प्राइसेस या मार्केटमध्ये हाय सेट करणार आणि इथे रिलेटिव्हली इलास्टिक आहे डिमांड. तुम्हाला माहित आहे मी प्राइसेस थोडे वर खाली केलो किंवा मी थोडे प्राइसेस कमी जास्त केले तर काय होणार आहे, माझे एकतर प्राइसेस हाय केले तर सगळे पळून जातील, कस्टमर्स खरेदीच नाही करणार. आणि तेच मी प्राइसेस लो केले तर सगळे खरेदी करतील. सो मला आयडिया आहे रिलेटिव्हली इलास्टिक आहे, त्यामुळे मी प्राइस लो ठेवणार आहे. प्राइस इलास्टिसिटी ऑफ अ प्रोडक्ट शुड बी डिफरंट इन डिफरंट मार्केट मध्ये डिफरंट इलास्टिसिटी आहे. मोनोपॉलिस्ट फिक्स अ हाय प्राइस फॉर हिज प्रोडक्ट फॉर दोज बायर्स. हाय प्राइस कोणासाठी बघा, हाय प्राइस कोणासाठी, फॉर दोज बायर्स हुज प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर अ प्रोडक्ट इज लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे काय हो, रिलेटिव्हली इनइलास्टिकच ना. जिथे रिलेटिव्हली इनइलास्टिक असेल, जिथे लेस दॅन 1 असेल डिमांड इलास्टिसिटी ऑफ डिमांड, तिथे तुम्ही हाय प्राइस चार्ज करणार आहे. आपलं सब मार्केट ए. This implies that when monopolists charge a higher price from them, they do not significantly reduce their purchases in response to high price. बरोबर आहे ना? तुम्ही हाय प्राइस ठेवलं तरी ते घेणारच आहेत. सो सिग्निफिकंटली तुमचं जे आहे ना परचेस, त्यांचं जे परचेस, दे डोंट सिग्निफिकंटली रिड्यूस देअर परचेस. सो तुम्हाला हे समजलं, तिथे रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे तिथे आपण प्राइसेस हाय सेट करायला पाहिजे आणि जिथे रिलेटिव्हली इलास्टिक आहे तिथे आपण प्राइसेस लो सेट करायला पाहिजे. ते डिस्कशन त्यांनी दिलेलं नाही. इट शुड नॉट बी पॉसिबल फॉर द बायर्स ऑफ अ लो प्राइस्ड मार्केट. म्हणजे जे कोणी, आता मी जे दर्शन यांचं एक्झाम्पल दिले की त्यांनी लो प्राइस मार्केट मधून माझ्याकडनं खरेदी करणार, मग ते एक बायरच झाले ना तिथे लो प्राइस मार्केटचे, तिथून खरेदी करून टू रिसेल द प्रोडक्ट टू द बायर्स ऑफ अ हाय प्राइस्ड मार्केट, देअर मस्ट बी नो मार्केट आर्बिट्रेज. म्हणजे हे जे आर्बिट्रेज अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला प्रॉफिट्स कमवायचे काही अपॉर्च्युनिटीज आहेत ना, ते तुम्ही करायला नाही पाहिजे, ते पॉसिबलच असू नये असं म्हणतात. की दर्शन जे करत होते इथून लो प्राइस मार्केट मधून खरेदी करत होते आणि तिथं हाय प्राइस्ड मार्केट मध्ये जाऊन सेल करत होते, रिसेल करत होते. हे शक्य असू नये, हे अलाउडच नाहीये. हे असं असेल तर तुमचं जे काही प्राइस डिस्क्रिमिनेशन आहे ना, ते तुम्हाला बंद करावं लागेल, हे जर थांबायचं असेल तर. त्यामुळे नो मार्केट आर्बिट्रेज असं म्हणताय. Thus we note that discriminating monopolist charge, काय नोट केलं बघा,
हे जे डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉलिस्ट असतात ते हाय प्राइस चार्ज करतात कुठं, जिथं रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलं, रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड जिथं आहे तिथं ते हाय प्राइस चार्ज करतायत. आणि द मार्केट विच इज हायली रिस्पॉन्सिव्ह टू द प्राइस चेंजेस. हायली रिस्पॉन्सिव्ह म्हणजेच इथे लिहा, हायली रिस्पॉन्सिव्ह टू द प्राइस चेंजेस म्हणजे रिलेटिव्हली इलॅस्टिक. रिलेटिव्हली इलॅस्टिक मार्केट असेल तिथं काय करतात, चार्ज लेस चार्ज करतात. प्राइस जे आहे लेस चार्ज करतात. हायर प्राइस रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड असेल तर. ऑन द होल द मोनोपॉलिस्ट बेनिफिट्स फ्रॉम सच अ डिस्क्रिमिनेशन. ओव्हरऑल सब मार्केट ए असू दे, सब मार्केट बी असू दे, कम्प्लिटली म्हणजे तो जो कोणी मोनोपॉली असेल तिथं मोनोपॉली तो कम्प्लिटली बेनिफिट मध्येच असणार आहे, बेनिफिटेडच असणार आहे. सो प्राइस डिस्क्रिमिनेशनचं हे डिस्कशन होतं. हे कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत, प्लीज लक्षात ठेवा. आणि तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉलिस्ट मध्ये हाय प्राइस कधी सेट करतात. हाय प्राइस कधी सेट करतात, जेव्हा रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड असेल. जेव्हा रिलेटिव्हली इनइलॅस्टिक किंवा लो प्राइस कधी सेट करतात, जेव्हा रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड असेल किंवा जेव्हा मार्केट विच इज हायली रिस्पॉन्सिव्ह टू द प्राइस चेंज असेल तेव्हा तुम्ही लेस चार्ज करता. आय होप हे क्लिअर झालेलं आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन क्लिअर झालंय. आता जे सोडलं होतं मध्येच थोडंसं प्रोसेस कम्प्लीट करून मध्येच थोडंसं सोडलं होतं आपण की शॉर्ट रनचं कम्प्लीट डिस्कशन झालं नव्हतं. मुद्दाम सोडलेलं होतं ते की पुन्हा एकदा थोडंसं प्रोसेस होऊन पुन्हा एकदा त्या कॉन्सेप्टवर जावं. काय कॉन्सेप्ट होतं हे बघा. हे मोनोपॉलिस्ट मार्केट आहे समजा, म्हणजेच मोनोपॉली आहे. आपले कर्व्स कसे येतात बघा. हा आपला AR कर्व आणि आफ्टर दिस हा आपला MR कर्व. माझ्याकडून नीट ड्रॉस होत नाही. कसं आहे माहिती का, मी जे डिव्हाइस यूज करते ना लॅपटॉपवर राईट डाऊन करण्यासाठी, त्या डिव्हाइसवर स्क्रीनच नसते हो. ते लॅपटॉपला USB नी कनेक्ट केलेलं असतं आणि त्याला स्क्रीनच नसते मी ज्याच्यावर राईट डाऊन करते. त्यामुळे मी काय ड्रॉ करते असे ड्रॉइंग्स करताना प्रॉब्लेम येतं. नॉर्मल लिहिताना आपण कसं सिंगल एक लाईन मध्ये अंदाजे लिहू शकतो, पण ड्रॉ करताना प्रॉब्लेम येतं. हा आपला MR कर्व. ओके, हे माहित होतं. आणि त्यानंतर आपण काय केलं, MC कर्व इंट्रोड्यूस केलो, यू शेप. आणि जिथे MC इज इक्वल टू MR असणार तिथे इक्विलिब्रियम असणार आहे. MC इज इक्वल टू MR असणार आहे तिथं इक्विलिब्रियम असणार आहे. मग इक्विलिब्रियम कशासाठी असतं, आधीच डिस्कशन झालंय. ओनली फॉर क्वांटिटी पर्पज, नॉट फॉर प्राइस. क्वांटिटी सेट झाली इक्विलिब्रियम मुळे. मग सेट झालेल्या क्वांटिटीला प्राइस काय असेल हे कुठं भेटणार आहे, AR कर्ववर. मग AR कर्व पर्यंत जायचं ती क्वांटिटी घेऊन. मग तुम्हाला AR कर्ववर भेटलेला आहे, ही प्राइस सेट होणार आहे. ही प्राइस सेट होणार आहे या क्वांटिटीसाठी. प्राइस आणि क्वांटिटी सेट करायचं समजलं. क्वांटिटी MC आणि MR वरून सेट होते, प्राइस तसं नाही. प्राइस AR कर्ववर सेट होते. हे डिस्कशन झालं. मग मी तुम्हाला विचारले होते की शॉर्ट रन मध्ये काय काय पॉसिबल आहे. मग मी तुम्हाला सांगितले विचारल्यानंतर की प्रॉफिट्स पॉसिबल आहेत, लॉसेस पॉसिबल आहे. लॉसेस का पॉसिबल आहे हे सांगितले. मग प्रॉफिट तर असणारच आहेत ना, मोनोपॉली आहे म्हणल्यानंतर. मग प्रॉफिट सुपर नॉर्मल प्रॉफिट पण असू शकतात, नॉर्मल प्रॉफिट पण असू शकतात. मग त्यांनी डायग्राम्स दोनच दिलेत, नॉर्मल प्रॉफिटचे दिलेलं नाहीये. पण त्याचा अर्थ असं नाही की नॉर्मल प्रॉफिट होत नाही. या मार्केटमध्ये नॉर्मल प्रॉफिट सुद्धा होऊ शकतं. जसं सुपर नॉर्मल होऊ शकतं तसं नॉर्मल होऊ शकतं ना. सो नॉर्मल प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉसेस होऊ शकतात किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट. मॉड्यूल मध्ये दोनच डायग्राम दिलेले आहेत, सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि लॉसेसचं. ते आपण डिस्कशन करणार आहोत. हे आपलं AR कर्व आलं होतं. त्यानंतर हे MR कर्व आलं होतं. आणि त्यानंतर आपण इंट्रोड्यूस केलं होतं MC कर्व. आता आपल्याला शॉर्ट रन मध्ये प्रॉफिट किंवा लॉसेस बघायचे. प्रॉफिट आणि लॉसेस बघण्यासाठी तुम्ही काय काय बघता हो, काय काय बघता मला सांगा. तुम्ही रेव्हेन्यू बघता, तुमचं जे काही रेव्हेन्यू आहे, ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि ऍव्हरेज टोटल कॉस्ट बघणार आहे.
ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि ऍव्हरेज टोटल कॉस्ट या दोन गोष्टी कम्पेअर केला तर प्रॉफिट मिळतो, बरोबर आहे का? मग ऍव्हरेज टोटल कॉस्ट तर नाहीये, इंट्रोड्यूस करावं लागेल. ऍव्हरेज टोटल कॉस्ट नाहीये, कर्व इंट्रोड्यूस करावं लागेल. मला तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे एटीसी आणि एमसी मधलं रिलेशनशिप. एटीसी अँड एमसी मधलं रिलेशनशिप. तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही तर आता एआर आणि एटीसी लागणार आहे म्हणलात, मग मध्येच एटीसी आणि एमसीचे रिलेशनशिप कशाला बोलताय? आपल्याला एटीसी इंट्रोड्यूस करायचं आहे ना, मग एटीसी इंट्रोड्यूस करताना एटीसीला लागणारे रिक्वायरमेंट्स बघावे लागतील ना. एटीसीचे काही कंडिशन्स आहेत एमसी सोबत, ते फॉलो झाले पाहिजे एटीसी ड्रॉ करताना. म्हणून मग काय कंडिशन आहे? एक तीन रिलेशनशिप पाहिलं होतं यांच्यामधले, 3 रिलेशनशिप पाहिलं होतं. पुन्हा एकदा रिवाइज करूया. जर एमसी लेस असेल एटीसी पेक्षा, जर एमसी ग्रेटर असेल एटीसी पेक्षा, जर एमसी इक्वल असेल एटीसी सोबत, एमसी जर लेस असेल तर एटीसी विल बी फॉलिंग. एमसी जर जास्त असेल, ग्रेटर असेल एटीसी पेक्षा, एटीसी विल बी रायझिंग. आणि दोन्ही सेम असतील तेव्हा एटीसी कसं असतं? मिनिमम असतं. एटीसी मिनिमम असणार आहे, नॉट एमसी मिनिमम नाही, एटीसी मिनिमम असणार आहे. मग आपल्याला थर्ड कंडिशन इम्पॉर्टंट आहे ड्रॉ करताना, की एमसी इज इक्वल टू एटीसी दिसलं पाहिजे. एमसी इज इक्वल टू एटीसी दिसलं पाहिजे एटीसीच्या मिनिममला, एटीसीच्या मिनिममला. आता हे झालं, याच्यासोबत अजून एक काय कंडिशन बघावं लागेल. आपण काय ड्रॉ करतोय? समजा मी सुपर नॉर्मल प्रॉफिट ड्रॉ करायचं म्हणाले या डायग्राम मध्ये, सुपर नॉर्मल प्रॉफिट आपल्याला ड्रॉ करायचं आहे असं जर मी म्हणले तर तुम्ही काय म्हणणार मॅम? सुपर नॉर्मल प्रॉफिट जर ऍव्हरेज रेव्हेन्यू जास्त असेल ऍव्हरेज टोटल कॉस्टच्या तरच येतं. काय? ऍव्हरेज रेव्हेन्यू जास्त असेल ऍव्हरेज टोटल कॉस्टच्या तरच येणार. म्हणजे मला रेव्हेन्यू वरच दिसायला पाहिजे. माझा रेव्हेन्यू जो आहे तो मला नेहमी वरच्या साईडलाच हवाय. रेव्हेन्यू नेहमी वरच्या साईडलाच हवाय. हे सगळं करण्याआधी इक्विलिब्रियम बघा. हे तुमचं इक्विलिब्रियम. इथून क्वांटिटी सेट करून ठेवा. क्वांटिटी प्राइस सेट करायला तर काही प्रॉब्लेम नाही ना, करून टाकू. मग इथून क्वांटिटी वरून हे प्राइस एआर वर सेट होणार. हे प्राइस सेट झालं. एवढं सेट करायला तर आतापर्यंत काही लागत नव्हतं. हे जे डिस्कशन केलं हे असंच सेट झालं. आता पुढचं डिस्कशन आहे की आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट दाखवायचं असेल तर एआर वरच्या साईडला असायला पाहिजे, एटीसी खाली असायला पाहिजे. एटीसी खाली असायला पाहिजे असं म्हणतात. काय म्हणतात? एटीसी खाली. का एटीसी खाली? तर एआर अबाव असलं तरच सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसतील. मग मला एटीसी खाली ड्रॉ करायचंय. बघा मी ड्रॉ करते. एटीसी सुद्धा कसं असणार आहे? कसं असणार आहे? यू शेप्डच असणार आहे. एटीसी सुद्धा यू शेप्डच असणार आहे. मग बघा माझं एटीसी ड्रॉ करते मी. एआरच्या खाली असायला पाहिजे असं क्लिअर म्हणलेलं आहे. हे तुमचं एआर इथं आहे बघा, याच्या खाली दिसलं पाहिजे, याच्या खाली दिसलं पाहिजे. हे माझं एटीसी कर्व बघा. एटीसीच्या मिनिममला एमसी इक्वल आहे. ड्रॉ करताना असं आलं पाहिजे, ड्रॉ करताना असं आलं पाहिजे की एमसी कुठं कट करत आहे एटीसीला? एटीसीच्या मिनिममला. मग हे पॉइंट काही नाहीये, हे पॉइंट काही नाहीये. ड्रॉ असं करायचं होतं फक्त. हे पॉइंटचं काहीही रिलेव्हन्स नाहीये, या पॉइंटचा काहीही रिलेव्हन्स नाही. ड्रॉ करताना फक्त काळजी घ्यायची होती, ती आपण घेतलेली आहे. मग यापुढं आता तुमचं एटीसी कर्व इंट्रोड्यूस झालेला आहे. एटीसी कर्व इंट्रोड्यूस झालेला आहे. मग एटीसी इथं बघा, क्वांटिटी वरून जावा एटीसी कर्व पर्यंत. क्वांटिटी पासून असं 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 एटीसी कर्व पर्यंत जावा. इथं आलं एटीसी कर्व, इथं कट झालाय. मग इथून तुम्ही कनेक्ट करणार इथं. हे तुमचं कॉस्ट असणार आहे. हे जसं प्राइस आहे तसं इथं कॉस्ट असणार आहे. कॉस्ट कमी आहे, प्राइस जास्त आहे. म्हणजेच ऍव्हरेज रेव्हेन्यू जास्त आहे आणि कॉस्ट कमी आहे. ऍव्हरेज टोटल कॉस्ट कमी आहे. अशा सिच्युएशनला सुपर नॉर्मल प्रॉफिट्स होणार आहेत. अशा सिच्युएशनला सुपर नॉर्मल प्रॉफिट्स होणार आहेत. आणि ते कुठले असतील? इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ. हे इथं असणार आहे. हे तुमचे काय असणार आहे? सुपर नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिट.
मग इन्स्टिट्यूटनी नॉर्मल प्रॉफिटचं डायग्राम दिलेलं नाही, मी पण डिस्कस करणार नाही, पण सुपर नॉर्मल प्रॉफिट होत असेल तर नॉर्मल प्रॉफिट पण शक्य आहे. मग लॉसेस बघूया, सुरुवात करूया. आधी काय AR कर्व, त्यानंतर MR कर्व, त्यानंतर MC इंट्रोड्यूस करणे, MC कर्व इंट्रोड्यूस केला. MR इज इक्वल टू MC कुठं आहे तिथे तुमचं इक्विलिब्रियम सेट होणार आणि तिथून क्वांटिटी डिसाइड केली, त्या क्वांटिटी वरून AR वर गेलो, प्राइस सेट झालं. मला सांगा, मला लॉसेस दाखवायचे असतील, तर कसं असायला पाहिजे हो, कसं असायला पाहिजे लॉसेस दाखवायचं असेल तर AR शुड बी लेस दॅन ATC, म्हणजे ATC वरच्या साईडला दिसायला पाहिजे. ATC कुठे दिसायला पाहिजे, वरच्या साईडला दिसायला पाहिजे. पण ATC ड्रॉ करताना एक केअर घ्यायचं आहे, ATC आणि MC दोन्ही सेम यायला पाहिजे. कुठं, ॲट ATC's मिनिमम पॉइंट, ॲट ATC's मिनिमम पॉइंट. मग मी समजा ATC इथे ड्रॉ करते वरच्या साईडला, हे माझं ATC कर्व, इथं मिनिमम आलं आणि वर गेलं, हे ATC कर्व. म्हणजे हे कंडिशन आपण ड्रॉ करताना सॅटिस्फाय केलं. ATCच्या मिनिममला MC कट करत आहे, ATCच्या मिनिममला MC कट करत आहे. मग तुम्ही म्हणणार हे पॉइंट इथून घ्यायचं का, काही क्वांटिटी प्राइस, इथं काहीही करायचं नाही, हा पॉइंट काहीही इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त पॉइंट एवढ्याच इम्पॉर्टन्सचा आहे की तुम्ही ड्रॉ करताना काळजी घेतली पाहिजे, तेवढ्याच इम्पॉर्टन्स आहे या पॉइंटचा, बाकी काही नाही या डायग्राम मध्ये रिलेव्हन्स. मग आता तुमचं क्वांटिटी जे सेट झालंय, ATC ड्रॉ करून झालंय, मग त्या क्वांटिटी पासून ATC कडे जायचं, क्वांटिटी पासून ATC कडे जायचं, एक पॉइंट मिळाला, तिथं तुमचं कॉस्ट डिसाइड होणार आहे. हे झालं कॉस्ट, हे कॉस्ट सेट झालंय, कॉस्ट सेट झालंय. मग तुम्हाला काय दिसेल, प्राइस, म्हणजेच तुमचं रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू इज लेस दॅन ॲव्हरेज टोटल कॉस्ट, ॲव्हरेज रेव्हेन्यू इज लेस दॅन ॲव्हरेज टोटल कॉस्ट. म्हणजे हा जो पोर्शन आहे, इथं बंद करावा लागेल, हा जो पोर्शन आहे तो पोर्शन लॉसेसचा आहे. कशाचा आहे, लॉसेसचा. तुम्हाला एवढं जाणवत असेल हो, एक लाईन पण जर ऐकू नाही गेली, किंवा एक लाईन पण नाही ऐकू गेलं, किंवा तुम्ही एखादा शब्द स्किप केला, दुसरीकडे लक्ष दिलं घरात, तुम्हाला पुढचं डिस्कशन थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, त्यामुळे तुम्ही खूप अटेंटिव्ह राहावं लागतं. ओके, सगळ्यांना समजलंय का, मी रिवाइज करणार आहे परत लगेच आता. पण लॉजिक बघा, प्रत्येक कर्वच्या मागे लॉजिक होतं, स्टेप बाय स्टेप आपण समजत गेलो तो लॉजिक. ओके, आता बघूया सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि लॉसेस पुन्हा एकदा बघूया. मी फास्ट ड्रॉ करणार आहे, तुम्ही फक्त अटेन्शन द्या, कम्प्लीट तुमचं कॉन्सन्ट्रेशन. बघा, हे माझं AR कर्व, हे माझं MR कर्व. ओके, इथं पण सेम वे, थोडस लांब ड्रॉ करते, हे माझं AR कर्व, हा माझा MR कर्व. आता MC इंट्रोड्यूस करणं, MC इंट्रोड्यूस करताच इक्विलिब्रियम मिळालं. इक्विलिब्रियम वरून काय सेट होतं तुमचं, क्वांटिटी सेट होत आहे, प्राइस नाही. मग क्वांटिटी सेट झाल्यामुळं तुम्ही वर जाता AR पर्यंत प्राइस सेट करण्यासाठी. इक्विलिब्रियम वरून क्वांटिटी सेट झाला, मग वर जाता क्वांटिटी वरून प्राइस सेट करण्यासाठी. इथपर्यंत नो इश्यू. आता ATC इंट्रोड्यूस करायचंय, इथं मला सुपर नॉर्मल प्रॉफिट दाखवायचे, इथं मला लॉसेस दाखवायचे. सुपर नॉर्मल प्रॉफिट साठी मला माझं प्राइस वर दिसायला पाहिजे, म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू वर असायला पाहिजे. ॲव्हरेज रेव्हेन्यू should be greater than average total cost. Here
ऍव्हरेज रेव्हेन्यू शुड बी लेस दॅन ऍव्हरेज टोटल कॉस्ट. सो आता एटीसी मी खाली ड्रॉ करणार आहे, कारण मला खालीच हवं आहे ना ऍव्हरेज टोटल कॉस्ट. पण एमसीच्या अबाव ड्रॉ करावं लागतं. एमसीच्या खाली ड्रॉ करून चालत नाही. एमसीच्या अबाव असतं एटीसी कर्व. आणि दॅट टू एटीसीचं कसं असतं, यू शेप तर असतोच. मिनिममला एमसीच्या कट होणार आहे. हे झालं एटीसी. एटीसी इथं मिनिममला कट केला एमसीच्या. काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. हे शॉर्ट रनच डिस्कशन आहे. मग तुम्हाला एटीसी कर्व मिळाल्यानंतर तुम्ही विचार काय करायला पाहिजे. एटीसी कर्व मिळाल्यावर की एटीसी क्वांटिटी सेट जी केली त्याच्यासाठी ऍव्हरेज टोटल कॉस्ट इथं आहे बघा. जी क्वांटिटी सेट केली त्याच्यासाठी ऍव्हरेज टोटल कॉस्ट इथं आहे. म्हणजे हा एरिया जो असणार आहे इथं क्लोज झालेला, हा एरिया तुमचा प्रॉफिटचा असणार आहे. कॉस्ट कमी आहे, कॉस्ट कमी आहे. आणि प्राइसेस जास्त आहेत, म्हणजे सेल्स प्राइस तुमचं जास्त आहे, म्हणजेच ऍव्हरेज रेव्हेन्यू जास्त आहे, प्रॉफिट्स होणार आहेत. आणि यांना सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणतो आपण. नेक्स्ट, आता मला लॉसेस शो करायचे असतील तर माझं AR शुड बी ग्रेटर दॅन प्राइस. प्राइसच्या वर दिसायला पाहिजे. मग मी AR ड्रॉ करताना थोडंसं विचारपूर्वक ड्रॉ करते. हे माझं AR कर्व मी ड्रॉ करतेय. हे मिनिममला गेलं आणि वर आलं. एक मिनिट, असं चालणार नाहीये, हे व्यवस्थित येणार नाही. एमसी कर्वला वरपर्यंत घेते. एमसी कर्व समजा वरपर्यंत आहे आणि मी माझं एटीसी कर्व घेतेय. आता इथं मिनिमम एक्झॅक्टली येत नाहीये. एकच मिनिट, मिनिमम माझं एक्झॅक्टली एमसी ला येत नाहीये. आलं बघा, हे एटीसी. हे फॉलो करणं गरजेचं आहे. हे पॉइंट इम्पॉर्टंट नाहीये, पण एटीसी इज इक्वल टू एमसी असताना एटीसीच्या मिनिममला कट करायला पाहिजे. एटीसी मिनिमम असायला पाहिजे. मग हे एटीसी आल्यानंतर तुम्ही क्वांटिटी सेट झालेला आहे, तिथून ऍव्हरेज टोटल कॉस्टला जाता, तिथून तुमचं कॉस्ट सेट होतं. आणि मग हे जो काही एरिया आहे तुम्हाला दिसत असेल, कॉस्ट जास्त लागलाय तुम्हाला आणि तुम्ही रेव्हेन्यू कमी अर्न केलाय, त्याच्यावर प्राइस कमी घेतलेला आहे, म्हणजे हे तुमचे लॉसेस असणार आहेत. लॉसेस असणार आहेत. आय होप एकदम क्लॅरिटी आहे, एकदम क्लॅरिटी आहे. पुढं आता हे शॉर्ट रनचं झालं. हे तुम्ही आज तुम्हाला होमवर्क काय, हे सगळं रीड करणं. शॉर्ट रन जिथून सुरू झालाय ना, शॉर्ट रन इक्विलिब्रियम, कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम, त्यानंतर हे जे काही नॉर्मल सुपर नॉर्मल प्रॉफिट, लॉसेस, काय नाही, इथं डायग्राम एक्सप्लेन केलेलं असतं. डायग्राम एक्सप्लेन केलेलं असतं, ते रीड करा. तिथं काही पॉइंट्स येतील चांगले, ते सुद्धा रीड करा, ते सुद्धा रीड करा. त्यानंतर लॉंग रन. लॉंग रन मध्ये काय होणार हो? लॉंग रन मला सांगा. लॉंग रन मध्ये माझ्याकडे टाइम स्पॅन भरपूर आहे आणि माझे सगळे फॅक्टर्स व्हेरिएबल आहेत. सगळे फॅक्टर्स व्हेरिएबल आहेत. मग लॉंग रन मध्ये कोणीतरी लॉसेस इन्कर करेल का हो? लॉंग रन विचार करा ना, लॉंग रन विचार करतोय आपण. ऑल फॅक्टर्स आर व्हेरिएबल आणि लॉंग पिरियडचं बोलतोय लॉंग रन म्हणजे. मग तिथं तुम्ही सुरुवातीला समजा लॉसेस मध्ये विकत होता, लॉसेस होत होते तरी सेल करत होता कमी प्राइसेस मध्ये. मग लॉंग रन मध्ये सगळं ऍडजस्ट होऊन जाईल द्या. लॉसेस साठी विकलात, आधी लॉसेस झाले, त्यानंतर प्रॉफिट अर्न करायला चालू केलं तुम्ही. सुरुवातीला थोडा पिरियड असा असणार आहे जिथे तुम्ही लॉसेस करणार आहोत किंवा लॉसेस इन्कर करणार आहात तुम्ही, त्यानंतर तर तुम्हाला प्रॉफिट्सच होणार आहे. सो नॉर्मली लॉंग रन मध्ये लॉसेस होत नाहीत. ओव्हरऑल लॉंग रन मध्ये जेव्हा बोलता तुम्ही, लॉंग रन मध्ये आपण सगळं ऍडजस्ट करून घेतो आणि अशी सिच्युएशन आणतो मोनोपॉलीच्या केसमध्ये की आपल्याला नेहमी सुपर नॉर्मल प्रॉफिट व्हायला पाहिजे. काय? नेहमी सुपर नॉर्मल प्रॉफिट, नेहमी सुपर नॉर्मल प्रॉफिट झाले पाहिजे. सो जे काही सुपर नॉर्मल प्रॉफिटचं डायग्राम होतं ना शॉर्ट रनचं, सेम डायग्राम रिपीट असणार आहे. फक्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, आता अजून एक प्रश्न काय पडणार,
अजून एक प्रश्न काय पडणार की मॅडम तुम्ही सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणताय, मग मॅडम लॉंग रन मध्ये नॉर्मल प्रॉफिट सुद्धा पॉसिबल आहेत? पॉसिबल आहेत, नॉर्मल प्रॉफिट सुद्धा पॉसिबल आहेत, पण लॉसेस पॉसिबल नाहीये. लॉंग रन मध्ये कोणीही असं शांत बसणार नाहीये. लॉसेस होत असेल तर त्याला समहाऊ कन्वर्ट करून प्रॉफिट्स मध्ये आणणार आहे, समहाऊ त्याला प्रॉफिट्स मध्ये आणणार आहे. सो सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा नॉर्मल प्रॉफिट असणार आहे, पण स्पेसिफिकली जेव्हा तुम्हाला सुपर नॉर्मल प्रॉफिट ऑप्शन असेल, प्लीज चूज सुपर नॉर्मल प्रॉफिट. लॉंग रन, मोनोपॉली, सुपर नॉर्मल प्रॉफिट. जर बोथचं ऑप्शन असेल, सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट, तर बोथचं ऑप्शन चूज करायचं. पण जर स्पेसिफिकली ओनली सुपर नॉर्मल प्रॉफिट दिलेलं असेल तर त्याला सिलेक्ट करायचं आहे. मग हे सेम येणार आहे डायग्राम, ड्रॉ करते बघा, इथं सेम येणार आहे. हे तुमचं AR, हे तुमचं MR. मग MC कर्व इंट्रोड्यूस करणार आहे मी. MC कर्व इंट्रोड्यूस केलं, MC कर्व इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर MC कर्व इंट्रोड्यूस केल्यानंतर ATC ड्रॉ करतो. ATC कसं ड्रॉ करायचं त्याआधी मला इक्विलिब्रियम माझं बघावं लागेल. इक्विलिब्रियम बघून क्वांटिटी सेट करावं लागेल, क्वांटिटी सेट करून प्राइस सेट करावं लागेल. प्राइस सेट झालं. ATC असं ड्रॉ करायचं की आपल्याला प्रॉफिट दिसले पाहिजे. प्रॉफिट्स कधी दिसतात? प्रॉफिट्स कधी दिसतात? प्राइस जास्त आहे कॉस्ट पेक्षा. मग कॉस्टला खाली ड्रॉ करते, कॉस्टला खाली ड्रॉ करते, ऍव्हरेज टोटल कॉस्ट कर्व ड्रॉ करते मी. अंदाजे ते मिनिममला समजा, एक्झॅक्ट डायग्राम येत नसते. हे ATC आहे तुमचं, हे मिनिममला MC जिथं कट करत आहे ATC ला, तिथं ATC मिनिमम दिसलं पाहिजे. हे झालं ते. त्यानंतर आता क्वांटिटी, कॉस्टचं तुम्हाला कर्व मिळालेलं आहे, क्वांटिटी सेट करायला जावं, क्वांटिटी सेट करायला जायचं आहे. क्वांटिटी सेट झालेली आहे, तिथून आपल्याला कॉस्ट बघायचं आहे. कॉस्ट इथं पर्यंत आहे बघा, कॉस्ट इथं पर्यंत आहे, म्हणजे इथं हे तुमचं कॉस्ट आलं. म्हणजे हा जो रेक्टँग्युलर पोर्शन आहे तो तुमचा सुपर नॉर्मल प्रॉफिटचा पोर्शन आहे. सुपर नॉर्मल प्रॉफिट्स त्यांनी प्रॉफिट्स म्हणून सांगितलेलं आहे बघा, प्रॉफिट्स म्हणून सांगितलेलं आहे. आय होप इथंपर्यंत समजलेलं आहे. आजचं जे काही हे झालेलं आहे ना, हे सगळं तुम्हाला रीड करायचंय, सगळं रीड करायचंय. तुम्ही आजच्या आज जर रीडिंग केलात तर चांगलं लक्षात राहतं. कोणीतरी मला एक टेस्टचं क्वेश्चन विचारत आहेत, जस्ट आपण बघूया ते. वेट करायचं सगळ्यांनी. वेट करायचंय सगळ्यांनी. दर्शन, तुम्ही इकोच्या टेस्टचं सेकंड जी टेस्ट झाली चॅप्टर 3 ची त्याच विचारताय ना? चॅप्टर 3 ची सेकंड टेस्ट झाली त्याच विचारताय ना? ओके, करूया डिस्कस. मला समजलं नाही तुम्हाला ते का नाही समजलं क्वेश्चन. बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करतोय आपण. क्वेश्चन नंबर 5, लास्ट टेस्ट जी झाली आहे इकोची त्याचं क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करतोय. क्वेश्चन काय आहे? इन फर्स्ट स्टेज ऑफ लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन टोटल प्रोडक्ट इन्क्रीजेस. टीपी तुमचं इन्क्रीज होत जातं इन्क्रीजिंग रेटनी, आठवतं का? इन्क्रीजिंग रेटनी, बरोबर आहे का?
काही जण आता त्याला काय म्हणतील, काही जण त्याला काय म्हणतील, मॅम पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन नंतर त्याचं रेट थोडंसं कमी झालंय. काय म्हणतील, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आलं ना टीपीच्या तिथं, तिथून तिथून त्याचा रेट कमी झालाय. पण इन्क्रीजिंगच आहे ना, एकदम डिक्रीजिंग रेटनी नाहीये, इन्क्रीजिंग रेटनीच इन्क्रीज होत आहे. ओके, तुमचं काय डाऊट आहे? काही जणांना साहजिक आहे हे वाटणं, बोथ ए अँड बी वाटणं. ऍक्च्युली हा क्वेश्चन एकदम असा म्हणजे वेग क्वेश्चन असतो ना, तसा टाईपचा क्वेश्चन आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये तुम्ही इन्क्रीजिंग रेटच लिहायला पाहिजे. जर सेकंड स्टेजचं ते बोलत असतील तर थोडंसं डिक्रीजिंग रेट म्हणण्याऐवजी, डिक्रीजिंग रेट नसतं, डिमिनिशिंग रेट असतं. डिमिनिशिंग होत आहे, ऍट अ डिमिनिशिंग रेट. मीनिंग सेम होतो पण वर्डिंग थोडंसं चेंज होतं. ओके, आजचं सगळं समजलेलं आहे का? चॅप्टर 4 आजचं जे काही डिस्कशन झालंय, जवळपास मोनोपॉली संपलाय. फक्त मोनोपॉलीमध्ये आता प्राइस डिस्क्रिमिनेशन असेल तेव्हा काय सिच्युएशन असणार आहे ते डिस्कशन असणार आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन जेव्हा असणार आहे मोनोपॉलीमध्ये तेव्हा काय सिच्युएशन असणार आहे. नॉर्मल मोनोपॉली बघितलं आपण, आता प्राइस डिस्क्रिमिनेशन असताना सिच्युएशन काय असणार आहे, प्रॉफिट्स होणार, लॉसेस होणार, आणि कसं सेट होणार आहे तुमचं जे आउटपुट आणि प्राइसेस कसं सेट होणार आहेत प्राइस डिस्क्रिमिनेशनच्या केसमध्ये. तुमचे ते सब मार्केट्स असतात ना 1, 2 वगैरे, त्या सब मार्केट्स मध्ये कसं डिसाईड होणार, कारण आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन जेव्हा म्हणतो तेव्हा सब मार्केट्स म्हणतोय, तर त्यात सगळं काही कसं डिसाईड होणार ते डिस्कशन राहिलं. मेन मोनोपॉलीचं जे डिस्कशन होतं ते संपलेलं आहे. खूप व्यवस्थितपणे रिवाइज करा. आणि प्लीज, मी ते लेक्चर्स रिमूव्ह केलेले नाहीयेत, काही लेक्चर्स मी रिमूव्ह केलेले नाहीयेत अजून, कशासाठी ठेवलेले आहेत, प्लीज तुम्ही तिथून रिवाइज करा. कारण आपलं जे रिव्हिजन असणार आहे इकॉनॉमिक्सचं त्यामध्ये एवढं डिटेल्ड होणार नाहीये, मग तुम्ही थोडंसं स्पीड ठेवून दररोज रिव्हिजन करू शकता, थोडं 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 थोडं. हे चॅप्टर एवढं परफेक्ट करा की याचे जे 15 to 18 मार्क्स आहेत ना फिक्स असायला पाहिजे. मला एक सांगायचं आहे, चॅप्टर 1, चॅप्टर 2 हे सगळेच करतात, सगळे स्टुडंट्स हे दोन्ही चॅप्टर करत असतात परफेक्ट. सो हे 2 चॅप्टर जर तुमचे परफेक्ट असतील तर स्वतःला एक्स्ट्रा ऑर्डिनरी समजायची काही गरज नाहीये. खूप ऑर्डिनरी कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, हे 2 चॅप्टर तुम्ही करत असाल व्यवस्थित तर हे चॅप्टर ओव्हरऑल सीए फाउंडेशनच्या सगळ्या स्टुडंटचं परफेक्ट असतं. ओव्हरऑल सीए फाउंडेशनचे जेवढे पण स्टुडंट असतील सगळ्यांना हे 2 चॅप्टर एकदम चांगल्या पद्धतीने येत असतात. मेन चॅलेंजिंग किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क काय आहे, चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे. मी काय म्हणतेय, थोडंफार म्हणत नाहीये मी, परफेक्ट म्हणतेय. हे खूप कमी कॅटेगरी असतं, खूप रेअर आणि खूप कमी कॅटेगरी. थोडंफार सगळ्यांना माहित असतं चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4, पण पूर्ण चॅप्टर परफेक्टली कम्प्लिटली माहित असणार खूप रेअर कॅटेगरी आहे. आणि तिथं तुम्ही असायला पाहिजे, आणि तिथं तुम्ही ते